नमस्कार. संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपले स्वागत. राज्याच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा घेऊयात संवाद सुपरफास्ट. काल रात्री पुण्यातील सदाशिव पेठेत मोठा थरार पाहायला मिळाला. आपल्या मैत्रिणीसोबत गप्पा मारणाऱ्या रोहित थोरात या तरुणावर सिद्धराम विजयकुमार कलशेट्टी या तरुणानं ॲसिड हल्ला केला आहे. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहोचले. यावेळी हल्लेखोर सिद्धराम कलशेट्टी यांनी पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली. यामध्ये सिद्धराम कलशेट्टी याचा मृत्यू झालाय, तर हल्ला झालेला तरुण रोहित थोरात याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान हा हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे मात्र अद्याप कळू शकले नाही. मोठ्या भावालाही ज्यांनी सोडलं नाही ते लोकांना काय सोडणार असा सवाल विचारत मी घरात थोरला असूनही मला वडिलांना अग्नी देऊ दिला नाही असा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांचे ज्येष्ठ बंधू अशोक विखे यांनी राधाकृष्ण विखेंवर केला आहे. काल राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ सभा घेण्यात आली. या सभेमध्ये विखे बोलत होते. यावेळी अशोक विखेंनी राधाकृष्ण विखेंवर अनेक आरोप केले. दरम्यान काका अशोक विखे आपल्या पुतण्याविरुद्ध असा विरोधी प्रचार करत असल्यानं डॉक्टर सुजय विखे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे अशी चर्चा ऐकायला मिळतेय. सप्तशृंगी गडावरून दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या बसला अपघात झालाय. देवळ्याजवळ झालेल्या या अपघातात 2 लहान मुलं गंभीर जखमी झाले, तर 17 ते 18 जण किरकोळ जखमी झाले. सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची बस काल आली होती. दर्शन घेऊन परतताना देवळ्याजवळ चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस दगडी पुलावरून खाली कोसळली. दरम्यान यातील सर्व जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नाशिक शहरात दुचाकी चोरणाऱ्या दोघांना काल गुन्हे शाखेच्या युनिट 1च्या पथकानं ताब्यात घेतलंय. याबाबत गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली होती आणि या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोघा चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 3,90,000च्या 10 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. समाधान उर्फ गोकुळ बळीराम गव्हाणे आणि प्रशांत भगवान जाधव अशी अटक केलेल्या दोघांची नावं आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर शहरात शांतता राहावी यासाठी शहरात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार 358 गुन्हेगारी लोकांना 24 एप्रिलपर्यंत नगर शहरातून हद्दपार करण्यात आले आहे. सोबतच 436 जणांवर सशस्त्र कारवाई देखील करण्यात आली आहे. तोफखाना, भिंगार, कोतवाली आणि MIDC पोलीस ठाण्याचे हे प्रस्ताव असून याबाबत प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर आणि नगर तहसीलदार उमेश पाटील यांनी हे आदेश काढले. गाडीसह पळून नेलेल्या डॉक्टरची अखेर सुखरूप सुटका करण्यात आली आहे. काल सायंकाळी डॉक्टर शिवाजी पडवळ हे आपल्या 4 चाकीतून कंपनीच्या चालकासोबत धायरी इथं जात होते. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी आमच्या गाडीला कट का मारला असं म्हणत चालकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून डॉक्टर पडवळ यांना गाडीसह पळून नेलं. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी जलद कारवाई करत केडगाव चौफुला इथं डॉक्टर पडवळ यांना ताब्यात घेतलं. या प्रकरणी पोलिसांचा आता अधिकचा तपास सुरू आहे. बारामती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्याबाबत व्हॉट्सअप स्टेटसवर अश्लील आणि आक्षेपार्ह मजकूर ठेवल्याप्रकरणी एकावर भिगवण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी ज्ञानदेव ताकवणे यांनी फिर्याद दिली असून 21 वर्षीय सागर पंजाब बागल याच्या विरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याबाबत आता भिगवण पोलीस अधिक तपास करत आहेत. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही. धन्यवाद. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.